मला एक सांगा, साधी एस-टी बस आपण डेपोत जागा असल्यावरच लावतो का नाही? आता जागा दिसलीच नाही म्हणजे साधी गोष्ट आहे का? फ्लाइट जर आहे, विमान जर ते आहे, तर ते कुठल्याही 1000% जेथपर्यंत लँडची स्थिती येत नाही, तेपर्यंत उतरायचं नाही. हे सगळ्या गाईडलाईन्स आहे आणि त्याला कार्यक्रमच देतं का इथं जर उतरलं जात नसेल, तर तुम्ही दुसरा एअरपोर्ट देतं ते लगेच. 1-2 तास पुण्याचं अंतर होतं अर्ध्या तासाचं. का बरं केलं नाही? प्रश्नचिन्ह आहे. का एवढी जोखीम त्या पायलटनं कशी घेतली? त्या संबंधित अधिकाऱ्यानं कशी घेतली? जिथं अजितदादा म्हणजे एक उपमुख्यमंत्री असताना सुद्धा जर अशा प्रकारचे अपघात होतात, तर म्हणजे आमच्या यंत्रणा किती किळस झालेल्या आहे. हे किळसवान प्रकार आहे, लक्षात घ्या. बरं झालं ते बाजूच्या वस्तीनं नाही पडलं. गेलं होतं ना बाकीचे लोक आधी. मला एक सांगा, साधी एस-टी बस आपण डेपोत जागा असल्यावरच लावतो का नाही? आता जागा दिसलीच नाही म्हणजे साधी गोष्ट आहे का? फ्लाइट जर आहे, विमान जर ते आहे, तर ते कुठल्याही 1000% जेथपर्यंत लँडची स्थिती येत नाही, तेपर्यंत उतरायचं नाही. हे सगळ्या गाईडलाईन्स आहे आणि त्याला कार्यक्रमच देतं का इथं जर उतरलं जात नसेल, तर तुम्ही दुसरा एअरपोर्ट देतं ते लगेच. 1-2 तास पुण्याचं अंतर होतं अर्ध्या तासाचं. का बरं केलं नाही? प्रश्नचिन्ह आहे. का एवढी जोखीम त्या पायलटनं कशी घेतली? त्या संबंधित अधिकाऱ्यानं कशी घेतली? जिथं अजितदादा म्हणजे एक उपमुख्यमंत्री असताना सुद्धा जर अशा प्रकारचे अपघात होतात, तर म्हणजे आमच्या यंत्रणा किती किळस झालेल्या आहे. हे किळसवान प्रकार आहे, लक्षात घ्या. बरं झालं ते बाजूच्या वस्तीनं नाही पडलं. गेलं होतं ना बाकीचे लोक आधी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.